आणखी जवळून बोलू का लवकर लक्षात येईल. लग्नामध्ये जर नवरदेव नवरी सोडून बाकीचे सर्व असले तर ते लग्न होईल का? म्हणले भांडे आणले, वऱ्हाडी मंडळी आली, कलवऱ्या आल्या, सर्व 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 तयारी, बँड लावला, फक्त कोण नाही? म्हणले नवरदेव नवरी. म्हणले त्या लग्नामध्ये सगळ्यात मोठा मान कोणाचा आहे? नवरदेव नवरीचा. म्हणून नवरदेव त्या दिवशी बुट घालून सुद्धा हनुमंताच्या मंदिरात जातो. तुमच्याकडे जातो की नाही काय माहिती नाही, आमच्याकडे जातो. तुमच्याकडचं मला काय एवढं बारीक माहिती नाही. तुमच्याकडे कसं आहे, जातात का बुट घालून? त्यांनी डोक्यात गदा घातल्या. आता हे बुट घालून जाण्याची परंपरा काय आहे माहिती का? ती अंत 1,500-2 हजाराचा जीवनात पहिल्यांदी बूट. त्याचं कारण असं आहे, याला काही शास्त्र बिस्त्र काही नाही बरं. मग हनुमंतरायाच्या मंदिरात बुट घालून जायचं हे काही शास्त्र नाहीये. आता हे पहिल्यांदी 2-3 हजाराचा बूट घालतो आणि त्या बुटामागं त्या 2-3 जणी पाठीमागं लागलेल्या असतात. कोण? आणि ते बूट चोरीला जाऊ नये म्हणून हे डायरेक्ट कुठं घालून जातं? विनंती आहे, कितीही ब्रँडेड चप्पल असली, कितीही ब्रँडेड बूट असला तरी बुटाची जागा मंदिरात नाही. म्हणून हात जोडून विनंती आहे, नवरदेवाला इथून पुढे कोणत्याच नवरदेवाला बूट घालून आत जाऊ देऊ नका. लाख रुपयाची जरी असली तरी तिची जागा वेगळी आहे. हा सगळ्यात मोठा दोष आहे. म्हणून पुराणामध्ये वर्णन आलं, बारीक बारीक गोष्टी आपल्याला या करतात. आपल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण परंपरेनं करतो, याचं काही रिझन कारण काही माहिती नाही. आपण अनेक वर्षापासून भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करतो. किती जणाला माहिती आहे दुर्वाच का गणेशाला आवडतात? सासू अर्पण करते म्हणून आपण अर्पण करतो. अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपल्याला फक्त परंपरेनं चालत आलेल्या आहेत म्हणून त्या पुढे चाललेल्या आहेत. याचं काही रिझन, याचं काही कारण, हे का भगवंताला आवडतं, का पूजन केलं जातं, चतुर्थी का केल्या जाते, आता चतुर्थीच्या दिवशी चंद्र का पाहिला जातो, एरवी प्रत्येक चतुर्थीला चंद्र पाहिला जातो, परंतु एक दिवस चंद्र पाहिल्यानंतर चोरीचा आरोप लागतो. काहीतरी आळ येतो तुमच्यावर. कोणता चंद्र? कोणता चंद्र? 12 महिन्यामध्ये तुम्ही चतुर्थीच्या प्रत्येक चतुर्थीला चंद्र पाहू शकता, परंतु एक चंद्र पाहिल्यानंतर, एका चतुर्थीचा चंद्र पाहिल्यानंतर म्हणले तुमच्यावर आळ येणार म्हणजे येणार. मग कोणी असो तो तुमच्यावर आला यामध्ये नवल नाही. त्या दिवशी जर चंद्र पाहिला तर म्हणले देवाने जरी चंद्र पाहिला तरी त्याच्यावर चोरीचा आरोप येतो. कृष्णावर आला होता. कोणता चंद्र? ज्या दिवशी आपण गणेशाची स्थापना करतो, कोणत्या महिन्यात गणेश स्थापना करतो आपण? गणपती कोणत्या महिन्यात बसवतो? कोणता महिना आहे तो? 10 दिवस आपण गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करतो. कोणत्या महिन्यात करतो? भाद्रपदात करतो का श्रावणात करतो का अश्विन मध्ये करतो का कोणत्या महिन्यात? कोणत्या महिन्यात गणेश उत्सव कधी असतो? धन्यवाद. गणेश उत्सव कोणत्या महिन्यात असतो? मोठ्याने मोठ्याने टाळ्या वाजवा. बरं झालं गणपतीवर कृपा केली तुम्ही. गणेश उत्सव कोणत्या महिन्यात आहे? आता हे इंग्लिश मीडियम वाल्याला भाद्रपद कळणार नाही. यांना भाद्रपद कळत. बरेचसे इंग्लिश मीडियम वाले मुलं आहेत की त्यांना मराठी आकडे, मराठी वाचायला येत नाही.
भाद्रपद महिन्यामध्ये आपण भगवान गणेशाची स्थापना करतो. त्या दिवशी जर चंद्र पाहिला तर तुमच्यावरती आळ येणार म्हणजे येणार, काहीतरी आरोप लागणार म्हणजे लागणार. कारण त्या दिवशी गणेशाने चंद्राला शाप दिलेला आहे. म्हणले का शाप दिला याचं कारण अगोदर सांगतो, आणि तदनंतर जर चुकून पाहिला तर त्याच्याकरता शास्त्रामध्ये काही पर्याय सांगितले ते पर्याय सांगतो. भजनाकरता वेळ काढावा लागत असतो. आणि भजन हा विषय तारुण्याचा आहे. मशनात गौऱ्या गेल्यानंतर भजन होत नाही. आपलं नेमकं उलट गणित आहे. बालपणीपासून कोणतंच काम करणार नाही, योगा करणार नाही, व्यायाम करणार नाही, ढेरी सुटली का मग रस्त्याने पळतो. जोपर्यंत ढेरी सुटत नाही तोपर्यंत घरात बसून राहतो, भरपूर खातो. ढेरी सुटली का रस्ते जाम, शहराने जा तुम्ही. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत जर पळाला असता, व्यायाम केला असता तर तू कुठं झाला असता का? आपल्याला सवयच अशी लागलेली, जोपर्यंत आहे तोपर्यंत काही कळतच नाही. जर भजन करायचं असेल तर म्हणले आता लगेच. मुलीचं लग्न झाल्यावर करेल, मुलाचं लग्न झाल्यावर करेल, गाडी झाल्यावर करेल, बंगला झाल्यावर करेन. वेळ भेटत नसतो. एका मुलीचं लग्न करत नाही तर दुसरी लग्नाला येते, दुसरीचं झालं नाही तर पहिली डिलिव्हरीला येते. म्हणून जेव्हा वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल लगेच सुरुवात.